श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4. या 4थ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला काय चिंतन सांगतात त्याचं आपण थोडक्यामध्ये चिंतन करूया आणि मग पुढे जाऊया. या 4थ्या अध्यायाच्या आरंभी ज्ञानेश्वर महाराजांनी श्रवणेंद्रियाच्या भाग्याचं वर्णन केलेलं आहे. कारण त्या श्रवणेंद्रियाने गीतेचा ठेवा बघितला आहे. भगवंताचं अर्जुनावर निरुपम प्रेम होतं. अर्जुनाने कोणतं असं सर्वोत्तम पुण्य केलं होतं की त्रैलोक्य व्यापक परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रेमात सापडला. भगवान म्हणाले, अर्जुना, मी हा ज्ञानयोग तुला नव्याने सांगतो असं नाही. यापूर्वी मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला, मनुने इक्ष्वाकूला सांगितला. असा हा परंपरा प्राप्त योग आहे. याचा संप्रदाय कालांतराने लुप्त झाला. त्याची कारण म्हणजे लोकांचा विषयावर भर, देहावर प्रेम, बुद्धी आडमार्गाने जाणं, विषय सुखच अंतिम सुख आहे असं वाटणं, जीवाप्रमाणे देह, स्त्री पुत्राती उपाधी आवडणं आणि विवेक वैराग्य नसणं ही संप्रदाय लुप्त होण्याची मुख्य कारण आहे. असा लुप्त झालेला ज्ञानयोग तू प्रेमाचा पुतळा आणि भक्तीचा जिव्हाळा असल्यामुळे जरी आम्ही यावेळी युद्धाकरिता येथे प्रवृत्त झालो आहोत तरी तुझं अज्ञान घालविण्याकरिता सांगत आहोत. भगवंतांनी ही आद्य कथा व ज्ञानाची परंपरा सांगितल्यानंतर अर्जुनाच्या मनात भगवंताच्या बोलण्याविषयी शंका डोकावली. अर्जुन म्हणाला, देवा, सूर्य कोण होता हे आपल्या वाड वडिलांना देखील जिथे माहीत नाही तेथे तू त्यांना उपदेश केलास हे खरं कशावरून? कारण तू श्रीकृष्ण अगदी अलीकडच्या काळात जन्माला आला आहेस. तरी पण देवा, तुझं अद्भुत चरित्र मला मात्र अगम्य आहे. कदाचित तुझंच खरं असेल. भगवान म्हणाले, माझे जन्म पुष्कळ झाले आहे, पण मी ज्यावेळी, ज्या ठिकाणी, ज्या रूपाने जे कार्य केलं त्या सर्वांचीच मला आठवण आहे. मी उत्पत्तीरहित अमूर्त असून धर्माचं रक्षण करण्याकरिता प्रकृतीच्या आश्रयाने जन्म घेतो. धर्माला ग्लानी येते तेव्हा प्रत्येक युगात मी धर्माचं रक्षण करावं असा हा अनादिक्रम आहे. मी माझ्या धर्मनिष्ठ अनन्य भक्तांच्या पक्षपाताने सगुण साकार होतो. निवृत्ती धर्माचा उपदेश करून भक्ताच्या हृदयातील अज्ञानांधाक करण्याचा करतो. अधर्माची मर्यादा नष्ट करतो. पाप नाहीशे करतो. सुखाचा ध्वज उभारवितो. दैत्यांची कुळ नष्ट करतो. साधूंचा दुष्टांनी हरवून टाकलेला मान शोधून काढतो. पती पत्नीप्रमाणे असलेल्या धर्माला व नीतीला शतंजीव असा आशीर्वाद देतो. धर्मनीतींना पती पत्नीप्रमाणे अविच्छिन्न प्रेमाने समाजात नांदवितो. कारण नीती वाचून धर्म हा ब्रह्मचारी राहत असल्यामुळे तो समाजाचे योग्य रीतीने धारण पोषण करू शकत नाही. धर्मा वाचून नीती स्वैरीने होत असल्यामुळे समाजात आचाराची शुद्धता राहत नाही. म्हणून त्या दोघांना सारख्या प्रमाणात नांदवितो. सारांश, धर्माचा रक्षक भगवान असल्यामुळे धर्माचा नाश कोणी करू शकत नाही आणि तसा कोणी प्रयत्न केला तरी त्यांचाच नाश भगवान करतात. या गोष्टीचा काळजीपूर्वक विचार व्यक्ती, समाज आणि राज्यकर्ते यांनी केला पाहिजे. म्हणूनच भगवंतांनी मी धर्मसंस्थापक आहे, मी साधूंचे परित्राण करणारा आहे, मी दुष्टांचा नाश करणारा आहे व हे सर्व करीत असता माझ्या अचाट सामर्थ्याचा कोणी प्रतिकार करू शकत नाही हा ध्वनी 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये व्यक्त केला आहे. भगवान म्हणतात, माझे जन्म कर्म दिव्य आहे. असे जो जाणतो तो परम योगयुक्त आहे. कोणाविषयी शोक जे लोक करीत नाहीत, जे वीतस्पृहा, सेवानिष्ठ, आत्मज्ञान संतुष्ट, वीतराग, तपस्वी, ज्ञानमंदिर, तीर्थाला तीर्थरूप असतात ते मीच होतात. जी माणसे ज्या प्रकाराने माझे भजन करतात मीही त्याच प्रकाराने त्यांची सेवा करत असतो. जी माणसे कोणत्या तरी फलाच्या उद्देशाने देव मनुष्यादिकांची सेवा करतात ते पर्यायाने माझीच सेवा करतात. पण त्यांना माझे पारमार्थिक स्वरूप न कळाल्यामुळे त्यांनी माझे ठिकाणी नामरूपांची कल्पना केलेली असते. जे लोक फलाच्या हेतूने देवतांतराची उपासना व यज्ञादी कर्मे करतात त्यांची भावनाच त्यांना फल देते. मी केवळ त्यांच्या कर्माचा साक्षी आहे. मी परमार्थतः कर्म करूनही अकर्ता कसा आहे
हे सांगताना प्रसंगाने चतुर्वर्णाची उत्पत्ती सांगितली आहे. भगवान म्हणतात, चातुर्वर्णे मया सृष्टम गुणकर्म विभागशः. चातुर्वर्णे मी उत्पन्न केले आहेत. अर्थात ज्याने हे जगत निर्माण केले त्यानेच हे चातुर्वर्णे निर्माण केले आहेत. म्हणूनच चातुर्वर्ण्य मनुष्य निर्मित नाही हे भगवत वाक्यावरून सिद्ध होतं. हल्ली चातुर्वर्ण्यावर वक्तृत्वाचे कोरडे उडवून तोंडसुख घेणारे गल्लोगल्ली वीर पुरुष आढळतात. पण चातुर्वर्ण्याच्या पाठीमागे जे महान विज्ञान आहे त्याचे कोणीच संशोधन केले नाही. सर्व माणसं देहाच्या दृष्टीने एक आहेत. हे हल्लीच्या लोकांना जसे मान्य आहे तसे देवाला, शास्त्राला, संतांना पण मान्य आहे. तरी पण हे सर्वजण माणसात वर्णभेद मानतात. याचे कारण वेडेपणा नसून त्या पाठीमागे विज्ञान आहे. व हे विज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी या 4थ्या अध्यायात आणि पुढे 18व्या अध्यायात सांगितलं आहे. या 4थ्या अध्यायात चातुर्वर्ण्याची 4 कारणं सांगितली आहेत. ती अशी: पहिलं कारण, चातुर्वर्ण्याला प्रकृतीचा आधार आहे. जी ईश्वराश्रित प्रकृती जगाला उपादान कारण आहे तीच चातुर्वर्ण्याला उपादान कारण आहे. उपादान कारणाप्रमाणे कारण घडत असतं, हा सृष्टीतला सामान्य नियम आहे. या नियमानुसार प्रकृतीतील सत्व, रज, तम या 3 गुणानुसार प्रत्येकाची बुद्धी, मन, इंद्रिये आणि देह निर्माण होतात. दुसरं कारण, पूर्वजन्मातील किंवा या जन्मातील कर्माच्या दृढतर संस्काराने मनुष्याच्या स्वभावाला जी अपरिवर्तनीय स्थिरता प्राप्त झालेली असते तो स्थिर स्वभाव चातुर्वर्ण्याला कारण आहे. गुणाचा व्यभिचार हे तिसरं कारण आहे. सगळी माणसं वरच्या देहाने सारखीच दिसत असली तरी त्यांच्यात गुणांचा व्यभिचार आहे. हा गुणांचा व्यभिचार प्रत्येकाच्या क्रियेत, देहात, रक्तात, मांसात, अस्थित, ज्ञानात, आहारात, श्रद्धेत सर्वत्र आहे. हा गुण नैसर्गिक आणि नैमित्तिक अशा 2 स्वरूपाचा आहे. काही माणसं नैसर्गिक तमोगुणी असली तरी काही प्रसंगाने सत्वगुणी होतात. पण अशा प्रासंगिक किंवा प्रयत्न साध्य गुणावर चातुर्वर्ण्य अवलंबून नसून जन्मसिद्ध नैसर्गिक गुणावर अवलंबून आहे. तो गुण व्यभिचार असा: ब्राह्मणात केवळ सत्वगुणाचं प्राधान्य, क्षत्रियात सत्वगुणाची गौणता, रजोगुणाचं प्राधान्य, वैश्यात सत्वगुणाची गौणता, रजोगुणाचं प्राधान्य, शूद्रामध्ये सत्व रजाची गौणता, तमगुणाचं प्राधान्य नैसर्गिक स्वरूपामध्ये असतं. राष्ट्रपुरुषाच्या निर्वाहाकरिता निर्दोष ज्ञान, प्राणत्याग प्रधान शौर्य, दान प्रधान अर्थ आणि निरपेक्ष कष्ट प्रधान सेवा यांची गरज आहे. आणि त्याकरिता त्या वर्णाला त्या विषयाला पोषक अशीच कर्मे सांगितली आहेत की त्या वर्णाची त्या कर्मामध्ये स्वभावतःच प्रकृती गुणानुसार विनाशायाच प्रवृत्ती होईल आणि त्या वर्णाच्या माणसांना त्या कर्माने पुण्य निर्माण होईल. त्या पुण्याने ऐहिक, पारलौकिक, पारमार्थिक फल प्राप्त होतील आणि राष्ट्रपुरुषाची सेवा घडेल अशी अनुगुण कर्मे वेदाने सांगितली आहेत. सारांश: प्रकृती, स्वभाव, गुण, व्यभिचार आणि कर्मे या 4 कारणानुसार भगवंतांनी चातुर्वर्णे निर्माण केले आहेत. प्रकृतीमुळे त्या वर्णाची आपापली कर्मे करण्याविषयी स्वाभाविक प्रवृत्ती निर्माण होते. उदाहरणार्थ, ब्राह्मण हा आपोआप सरकारी कायद्याच्या बंधना वाचून व कोणाच्या बलात्कारी प्रयत्ना वाचून अध्ययन, यजन, दान या कर्मामध्ये प्रवृत्त होतो. क्षत्रिय हा राष्ट्रावर आपत्ती आली, स्वराज्य धोक्यात आले तर भीतीने आपल्या पदाचा राजीनामा न देता किंवा युद्धातून पळून न जाता अथवा पगाराची अपेक्षा न करता प्राणत्यागपूर्वक लढतो. वैश्य हा अनेक प्रयत्नांनी लोकांना मालाचा पुरवठा करतो. ही त्याची प्रयत्नशीलता रजोगुणात्मक प्रकृतीमुळे स्वाभाविक आहे. शूद्र हा सेवाधर्म स्वभावताच पाळतो. या सेवाधर्मात त्याग, निरपेक्षता, नम्रता, विनय असतो. धर्म म्हणून जेव्हा समाज पुरुषाची सेवा केली जाते तेव्हा तो संप करीत नाही, अंग चुकारपणा करीत नाही, कारण सेवा करणे ही त्याची स्वाभाविक प्रकृतीच असते. शिवाय अशा 4 वर्णापासून निर्माण होणारी प्रजा त्याच प्रकृतीची, त्याच स्वभावाची, त्याच गुणाची, तीच कर्मे करणारी उत्पन्न होते. गुणांच्या व्यभिचारामुळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांच्यात ज्ञान, शौर्य, व्यापार आणि सेवा यांचे असाधारणत्व दिसून येते आणि विहित कर्मामुळे पुण्य प्राप्त होऊन प्रत्येकाला ऐहिक, पारलौकिक आणि पारमार्थिक अभ्युदय, निश्रेय, भोग आणि मोक्ष
ही फले प्राप्त होतात असे चातुर्वर्ण्य दृष्टादृष्ट विज्ञानावर आधारित आहेत. भगवान म्हणतात, हे चातुर्वर्ण्य मी उत्पन्न केले आहे, पण मी परमार्थतः याचा अकर्ता आहे असं मात्र तू जाण. माझे अकर्तृत्व जाणून पूर्वीच्या मुमुक्षूंनी अकर्तृत्व बुद्धीने कर्मे केली म्हणून ती मोक्षाला कारण झाली. कर्म करताना मोठा विचार करणं आवश्यक आहे, कारण कर्म आणि अकर्म यांच्यातील सूक्ष्म भेद कळाला नाही तर करताना शहाण्या माणसाच्या बुद्धीलाही भ्रम होतो. मी कर्मबंधनातून सुटलो अशी ज्याची समजूत झाली आहे तेही न कळत कर्म करतात व कर्मबंधनात पडतात. म्हणून ईश्वराचे जगदोत्पत्ती स्थिती लयरूप कर्म, धार्मिकाचे विहित कर्म आणि पाप्याचे निषिद्ध कर्म यात कारणाच्या फलाच्या व स्वरूपाच्या दृष्टीने काय अंतर आहे ते कळून घेणं आवश्यक आहे. तसेच कर्म आणि अकर्म याविषयी विचार करण्याचा ज्ञानीपुरुषाचा दृष्टिकोन वेगळा आहे. ज्ञानीपुरुष शरीरेंद्रियाकडून कर्म होत असता आत्म्याचे अकर्म पाहतो आणि आत्म्याच्या अकर्मात देहेंद्रियाचे कर्म पाहतो. तो ज्ञानी वंशासारखा दिसतो, पण तो ब्रह्म असतो, अनुभवाने व्यापक झालेला असतो. ज्यांची कर्मे संकल्परहित असतात तो सर्व कर्मे करूनही त्यापासून अलिप्त असतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या मताने 23व्या श्लोकापर्यंत निष्काम कर्मयोग सांगितलं असून तेथे गीतेचं कर्मकांड समाप्त झालं आहे आणि 24व्या श्लोकापासून उपासना कांडाला सुरुवात झाली आहे. फलेच्छारहित कर्म केलं असता निष्काम कर्मयोग होतो आणि कर्म ईश्वरार्पण बुद्धीने केलं असता तीच उपासना होते. ज्ञानाची कर्मे ईश्वरार्पणच नव्हे तर ब्रह्मरूप होतात. यापुढे भगवंतांनी 25व्या श्लोकापासून ते 33व्या श्लोकापर्यंत अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत. प्रामुख्याने 14 प्रकारचे यज्ञ सांगितले. ते थोडक्यात असे आहेत. अहर्निशी यजनशील साधक गुरुवाक्यरूपी अग्नीत मनासह अविद्येची आहुती देतात. दैवयोगाने साग्निक झालेले साधक देहाची दैवाग्नीत म्हणजे प्रारब्ध कर्मात आहुती देतात. ब्रह्माग्नीने साग्निक झालेले साधक जीव चैतन्याची ब्रह्माग्नीत अभेदाने आहुती देतात. योगाचे साधक इंद्रियांची धारणा ध्यान समाधी या संयमाग्नीत आहुती देतात. वैराग्याचे साधक विषयांची इंद्रियाग्नीत आहुती देतात. ज्ञानाने जगाचा वाध आणि योगाने जगाची अप्रतीती ज्यांना आहे असे समाधीनिष्ठ योगी या ज्ञानप्रदीप्त अशा आत्मसंयमरूपी अग्नीत इंद्रिय कर्मे व प्राणकर्मे यांची आहुती देतात. दानशूर द्रव्ययज्ञ करतात. तपस्वी तपोयज्ञ करतात. योगी योगयज्ञ करतात. कित्येक वेदार्थी गुरुजवळ स्वाध्याय यज्ञ म्हणजे स्वशाखेचे अध्ययनरूप यज्ञ करतात. जिज्ञासू साधक ब्रह्मनिष्ठ गुरूंच्या संगतीत महावाक्यजन्य ज्ञानाने ज्ञेय ब्रह्माला जाणण्याचा ज्ञानयज्ञ करतात. कित्येक प्राणायामी अपानात प्राणाचे व प्राणात अपानाचे हवन करतात. कित्येक प्राणायामी प्राणापानांचा निरोधरूप यज्ञ करतात. कित्येक नियताहारी प्राणातच प्राणाचे हवन करतात. याप्रमाणे 14 यज्ञ सांगितले. हे सर्व यज्ञ मनोमळाच्या निवृत्तीकरिता व मोक्ष प्राप्तीकरिता आहेत. या यज्ञापासून होणारे ब्रह्मज्ञान ते यज्ञ शेषामृत असून त्या शेषामृताचे ज्यांनी सेवन केले ते अमर्त्य भावाला प्राप्त झाले. या क्रियासाध्य यज्ञापेक्षा ब्रह्माचे ज्ञान ज्याच्यात आहे तो ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. की ज्या ज्ञान यज्ञात प्रवृत्ती पांगळी होते, तर्काची दृष्टी आंधळी होते, इंद्रिय विचारशक्तीला विसरतात, वैराग्याची आणि विवेकाची जेथे समाप्ती होते ते ज्ञान प्राप्त होण्याकरिता शब्दज्ञानी व तत्व साक्षात्कारी संतांची सेवा करावी. निरभिमानपूर्वक कायामन जीवाने त्यांच्या पायाला लागावं व दास्य करावं. त्यांची प्रसन्नता पाहून प्रश्न विचारावेत. नंतर ते ज्ञानाचा उपदेश करतात. ज्या ज्ञानाने मन निशंक होतं, आत्म्यासह सर्व भूते ब्रह्माच्या अधिष्ठानावर असलेली दिसतात, सर्व पापे तेथे जातात. ज्ञानाग्नीने संचित क्रियमाण कर्मांचा दाह होतो. ज्ञानासारखी पवित्र वस्तू जगात नाही. ते ज्ञान मात्र श्रद्धावानाला प्राप्त होतं. अज्ञानी, अश्रद्धावान आणि संशयी या 3 माणसांना ज्ञान होत नाही. याकरिता प्रथम परोक्ष ज्ञानाने हृदयातील संशय ज्ञान निवृत्त कर
असे सर्वज्ञांचा बाप व ज्ञानदीप श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले. याप्रमाणे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताचं बोलणं 209 पर्यंत संपवलेलं आहे आणि 5व्या अध्यायात अर्जुनाचा प्रश्न व भगवंताचं उत्तर आहे आणि ती कथा साहित्याने पूर्ण व व्यापक अशा मराठी भाषेत सांगण्यात येईल असे प्रास्ताविक सांगून श्रोत्यांची जिज्ञासा वाढविली आहे. शेवटी श्रवण भक्तीचं महत्त्व सांगितलं आहे आणि या 4थ्या अध्यायाचा उपसंहार केला आहे. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थोऽध्यायः. आजे श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निधान देखिले. आता स्वप्नाचे हे तो कले साचा सरीसे, आधीचे विवेकाची गोठी. वरे प्रतिपादे श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराज केरेटे परिसत असे. जैसा पंचमालाप सुगंध, के परिमळ आणि सुस्वाद. भला जाहला विनोद कथेचा ये, कैसी आगळीक दैवाची. जे गंगा जोडिली अमृताची, हो का जे तपे श्रोतयांची फळाली. आता इंद्रिय जात आघवे, तिही श्रवणाचे घर रिघावे. मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. अतिसो अति प्रसंगे, सांडूनी कथाची ते सांगे. जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते, ते वेळी संजय राया ते म्हणे. अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे, जे अते प्रेते श्री नारायणे बोलिजत असे. जेन सांगेची पितया वसुदेवासी, जेन सांगेची माता देवकीसी. जेन सांगेचे बंधू बळे भद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तीन देखे या प्रेमाचे सुख. आज कृष्ण प्रेमाचे बिक, यातेचे आथी. सनकादिकांची आशा, वाढेनल्या केर बहुवसा. परित्याही येणे माणे यशा, येतेच ना. या जगदीश्वराचे प्रेम, एथ दिसतसे निरुपम. कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. हो का जयाची या प्रीती, अमूर्त हा आला व्यक्ती. मज एकवंके याचे स्थिती, आवडत असे. यरवे हा योगिया नाडळे, वेदार्थासे ना कळे. जेथ ध्यानाचे हे डोळे पावतीना, तो हा निज स्वरूप.
अनादि निष्कंप परिकवणे माणे सकृप जाहला आहे त्रैलोक्य पटाची घडी आकाराची पैलथडी कैसा याची आवडी आवरला असे श्री भगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत मग देव म्हणे पंडुसुता हाची योग आम्ही विवस्वता कथिला परिते वार्ता बहु दिवसांची मग तेणे विवस्वते रवी हे योगस्थिती आघवी निरूपिली बरवी मनुप्रती मनुने आपण अनुष्ठिली मग इक्ष्वाकुवा उपदेशिली ऐसे परंपरा विस्तारिली आद्य हे गा एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परंतप मग आणि कहिया योगाते राजर्षी जाहले जाणते परी तेथोनी आता सांप्रदे निणिजे कोणी जे प्राणिया कामी भर देहाची वरी आदर मनोनी पडिला विसर आत्मबोधाचा अव्हा टलियास्था बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका यरवी तर्री खवणियांच्या गावी पाटावे काय करावी सांगे जात्यंधा रवी काय आथी का बहिरयांच्या आस्थानी कवण गीता ते माणी के कोल्हेया चांदणी आवडी उपजे पै चंद्रोदया आरवते जयांचे डोळे फुटती असते ते कावळे केवी चंद्राते ओळखती तैसे वैराग्याची शिव न देखती जे विवेकाची भाषा नेणती ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते कैसा नेणो मोहवाडी नला तेणे बहुतेक काळ व्यर्थ गेला म्हणून योग हा लोपला लोके ये स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखातेति रहस्यं हेतदुत्तमम् तोची हा जे आता तुझ प्रतिकुंते सुता सांगितला मी तत्वता भ्रांती न करी हे जीवीचे निजगूज परी केवी राखो तुझ जे पडीसी तू मज म्हणून या तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रियेची चित्कळा धनुर्धरा तू अनुसंगाचा ठावो आता तुझ काय वंचो जावो जरी संग्रामारूढ आहो जहालो आम्ही तरी नावे कहे सहावे गाजाबज्जहीन धरावे परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेत द्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानि ते तव अर्जुन म्हणे श्री हरी माय आपुलेयाता स्नेह करी तेथ विस्मय काय अवधारी कृपानिधे तू संसार श्रांतांची सावली अनाथ जीवांची माऊली आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा देवा पांगुळे काधे विईजे तरी जन्मवनी जोजार साहिजे ते बोलो काय तुझे तुझची पुढा आता पुसेन जे मी काही तेथे निके चित्त देई तेवीची देवे कोपावे नाही बोला एका तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता ते नावेक मद चित्ता मानेची ना जे तो विवस्वत म्हणजे काही ऐसे वडिला ठावे नाही तरी तुवाची केवी कही उपदेशिला तो ऐके जे बहुता काळाचा आणि तू तव श्रीकृष्ण सापेचा म्हणून गा ये मातुचा विसंवाद तेवीचे देवा चरित्र तुझे
आपण काहीचे नेणी दे हे लटके केवी म्हणी दे एकी हेळा परी हेचे मातू आघावे मी परी ऐसे ऐसे सांगावे जे का तुवा तयारवी उपदेश केला श्री भगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप तव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता तो विवस्वत जय होता तै आम्ही नसो ऐसे चित्ता भ्रांती जरी तुझ तरी तू गाये नेणसे पै जन्मे आम्हा तुम्हासी बहुते गेली परी न स्मरसी आपुली तू मी जेणे जेणे अवसरे जे जे होऊनी अवतरे ते ते समस्त ही स्मरे धनुर्धरा अजोपि सन्न व्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया म्हणून हे आघवे मागील मज आठवे मी अजही परिसंभवे प्रकृती योगे माझे अव्ययत्व तरी न नसे परी होणे जाणे एक दिसे ते प्रतिबिंबे मायावसे माझ्याची ठाई माझी स्वतंत्रता तरी न मोडे परी कर्माधीन ऐसा आवडे तेही भ्रांती बुद्धी तरी घडे यरवी नाही की एकची दिसे दुसरे ते दर्पणाचे ने आधारे यरवी काय वस्तू विचारे दुजे आहे तैस अमूर्तची मी किरीटे परी प्रकृती जे अधिष्ठी तै साकारपणे नटनटी कार्य लागी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं जे धर्मजात आघवे युगायुगे म्या रक्षावे ऐसा ओघ हा स्वभावे आद्यसे म्हणून अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपणे नाठवी जेवेळी धर्माते अभिभवी अधर्म हा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ते वेळी आपुल्याचेने कैवारे मी साकार होऊनी अवतरे मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाली अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी दैत्यांची कुळे नासी साधूंचा मान गिवसी धर्मासी नीतीसी शेष भरी मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी तै योगिया पाहे दिवाळे निरंतर स्वसुखे विश्व कोंदे धर्मची जगी नांदे भक्ता निघती दोंदे सात्विकाची तै पापांचा अंचळ फिटे पुण्याची पहाट फुटे जय मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमरा आयशया कादा लागे अवतरे मी युगी युगी परी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया जन्म कर्म च मे दिव्य मेवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन माझे अजत्व जन्मने अक्रियताचे कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परम मुक्त तो चालीला संगे न चले देहीचा देही नाकळे मग पंचत्वितव मिळे माझ्याची रूपी वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता यरवी परापर्ण शोचिते जे कामना शून्य होती वाटा कोणे वेळी न वचती क्रोधाची या सदा मी याची आथिले माझी सेवा जियाले की आत्मबोधे तोषले वितरागजे जे तपोतेजाची राशी की एकायतन ज्ञानासी जय पवित्रता तीर्थासी तीर्थरूप ते मद्भावा सहजे आले मी तेची ते होऊनी ठेले जे मजतया उरले पदर नाही सांगे पितळीची गंध काळिक जै फिटली होय निस्सेख तै सुवर्ण काय अनेक जोडू जाई दे तैसे यम नियमी कडसले जे तपोज्ञाने चोखाळले
मी ते जहाले एथ संशय कायसा ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः यर्हवे तरी पाही जे जैसे माझ्या ठाई भजते तया मी हे तैसाची भजे देखे मनुष्य जात सकळ ये स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझ्या ठाई परिज्ञाने विन नासिले जे बुद्धी भेदासी आले त्यांनी एकाचे यया कल्पिले अनेकत्वे म्हणून अभेदी भेद देखती यया अनामया नामे ठेविती देवे देव म्हणते अचर्चाते जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम मतिवसे संभ्रम विमाचिते कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा मग नाना हेतु प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवतांतरे उपासिती एथ जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त परिते कर्म फळ निश्चित ओळखतू वाचुनी देते घेते आणिक निभ्रांत नाही सम्यक एथ कर्मचे फल सूचक मनुष्य लोकी जैसे क्षेत्री जे पेरिजे ते वाचुनी आनन निपदे का पाहिजे ते देखिजे दर्पणाधारे ना तरी कड्या तळवटी जैसा आपलाची बोल किरीटी पडिसाद होऊनी उठी निमित्त योगे तैसा समस्ता या भजना मी साक्षीभूत पै अर्जुना एथ प्रतिफळे भावना आपुलाले चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम् आतायाचे परिजाण चार्ये वर्ण सृजिले म्या गुणकर्म विभागे जे प्रकृतीचेनी आधारे गुणाचेनी व्यभिचारे कर्मे तदनुसारे विवाचिले एथ एकचे हे धनुष्य पाणी परी जहाले गाचहू वर्णी ऐसी गुणकर्म कडसनी केली सहदे म्हणून ऐके पार्था हे वर्णभेद संस्था मी करता नव्हे सर्वथा याची लागी न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां यो भिजानाति कर्मभिर्न स बध्यते हे मदचिस्तव जाहारे परी म्या नाही केले ऐसे जणे जाणितले तो सुटलागा एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतं मागील मुमुक्षु जे होते ती ऐशिया जाणोनी माते कर्मे केली समजते धनुर्धरा पेरिता बीज दैसी दग्धली नुगवतीची पेरिली तैसी कर्मेची परितया जाहाली मोक्ष हेतू एथ आणि कही एक अर्जुना हे कर्मा कर्म विवंचना आपुलिये ताळे सज्ञाना योग्य नोहे किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षशे शुभात् कर्म मणिपेते कवण अथवा अकर्मी काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफो निठेले जैसे का कुडे नाणे खऱ्याचे निसारखेपणे डोळ्याचे देखणे संशयी घारी
तैसे नैष्कर्म्यतेचे भ्रमे गिवसी जता हाती कर्मे जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू सकती वाचुनी मूर्खाची गोठी कायसी येथ मोहलेगा दीर्घ दर्शी म्हणून आता तेचे पर्यसी सांगेन तुझ कर्मणो ह्यपि बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिः तरी कर्म म्हणजे स्वभावे जिणे विश्वाकार संभवे ते सम्यक आधी जाणावे लागे येथ मग वर्णाश्रमासी उचित जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगीसी पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुधावे स्वरूपे येतुलिनी काही न गुंफे आपैसे ते ये रवी जग हे कर्माधीन ऐशी याची व्याप्ती गहन परिते असो ऐके चिन्ह प्राप्तांते कर्मण्य कर्मयः पस्से दकर्मणि च कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृष्ण कर्मकृत जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाची या आणि कर्तव्यते लागे जया दुसरे नाही जगे आयशिया नैष्कर्म्यता तरी चांगे बोधला असे तरी क्रियाकलाप आघवा आचरत दिसे बरवा तोची तो ये चिन्ही जाणावा ज्ञानी आगा जैसा का जळापाशी उभा ठाके तो जरी आपण पे जळा माझी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे अथवा नावे हनजो रिगे तो थडीयेचे रुख जाता देखे वेगे तेची साचोकारे पाहो जो लागे तव रुख म्हणे अचळ तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानुणी वायाणे मग आपण जो जाणे नैष्कर्म्य ऐसा आणि उदो असताचिनी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्य तत्व जाणे कर्मीची असता तो मनुष्यासारखा तरी आवडे परी मनुष्यत्वतया न घडे जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब तेणे न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात एकेचे ठाये बैसला परे सर्वत्र तोच गेला हे असो विश्व झाला अंगेची तो यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहुः पंडितं बुधा दया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेद नाही तरी फळापेक्षा काही संचरेना आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन येणे संकल्प ही जयाचे मन विटाळेना ज्ञानाग्नीचेनी मुखे जणे जाळली कर्मे असेखे तो परब्रह्मचे मनुष्य वेखे ओळखतो त्यक्त्वा कर्म फला संगन नित्य तृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः जो शरीरे उदास फळभोगे निरास नित्यता उल्हास होऊनी असे जो संतोषाच्या गाभारा आत्मबोधाची ओगरा पुरेण म्हणेचे धनुर्धरा आरोगिता निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् यदृच्छालाभ सन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समश्चिद्धावशिद्धौ च कृत्वापि न निबध्यते कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाचे गोडे सांडोनिया आशा कोरोंडी अहम भावेसी म्हणून अवसरे जे जे पावे तेनेचे तो सुखावे जया आपुले आणि परावे दोन्ही नाही तो दिठी जे पाहे ते आपणची होऊनी जाये ऐके ते आहे तोची जाहला चरणी हन चाले मुखे जे जे बोले ऐसे चेष्टा जात ते तुले आपणची दो हे असो विश्व पाहे जयासी आपण पे वाचनी नाही आता कवण जे कर्म काय बाधितया ते हा मत्सर जेथ उपदे ते तुले नुरेची दया दुदे तो निर्मत्सर काही म्हणे जे बोलवरी म्हणून सर्वापरी मुक्त तो सकर्मची कर्म रहित सगुण परिगुणातीत एथ भ्रांती नाही गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते
तो देह संगे तरी असे परी चैतन्यासारिखा दिसे पाहता परब्रह्मातिने कसे चोखाळ भला ऐसा हे परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञादिके तरी ती लया जाती निस्सेखे तयाच्या चिठाये अकाळीची अभ्रेदैसी ऊर्मी विना आकाशे हरपती आपैसी उदयली साते तैसी विधी विधाने विहिते जरी आचरे तो समजते तरी ते ऐक्य भावे ऐक्याते पावती चिगा ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना हे हवनमी होता का ये यज्ञ हा भोगता ऐशिया बुद्धीशी नाही भिन्नता म्हणून या जे इष्ट यज्ञ यजावे ते हविर्मंत्रादी आघवे तो देखतसे अविनाश भावे आत्मबुद्धी मनवणी ब्रह्मतेचे कर्म ऐसे बोधा आले दया सम तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा आत अविवेक कुमारत्वा मुकले जया विरक्तीचे पाणी ग्रहण जहाले मग उपासन जिहि आणिले योगाग्निते दैवमेवा परे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नाव परे यज्ञं यज्ञे नैवोपजिह्वति जे यजनशील अहर्निसी जिहि अविद्य हविली मनेसी गुरुवाक्य हुतासी हवन केले तिहि योगाग्निके यजिदे तो दैवयज्ञ म्हणिदे जेणे आत्मसुख कामिदे पंडुकुमरा दैवास्तव पाळन जो चिंतिना देह भरण तो महायोगे जाण दैवयोगे आता अवधारी सांगेण आणिक जे ब्रह्माग्नी साग्निक तया ते यज्ञेची यज्ञ देख उपासिदे श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति एक संयमाग्नि होत्री ते युक्तित्रयाचा मंत्री यजन करीते पवित्री इंद्रिय द्रव्यी एका वैराग्य रवी विवळे तव संयती विहार केले तेथ अपावृत्त जाहाले इंद्रियानळ तीही विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकारांची इंधने पळी पली तेथ आशा धूमे सांडिली पाचही कुंडे मग वाक्य विधीतिया निरवडी विषय आहुती उदंडी हवन केले कुंडी इंद्रियाग्निचा सर्वाणि इंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते एकी यया परी पार्था दोष क्षाळिले सर्वथा एकी हृदयारणी मंथा विवेक केला तो उपशमे निहटिला धैर्य भारे दाटिला गुरुवाक्य काढिला बळकटपणे ऐसे समरसे मंथन केले तेथ झडकरी काजा आले जे उज्जीवन जाहाले ज्ञानाग्निते पहिला वृद्धी सिद्धींचा संभ्रम तो निवर्तोनी गेला धूम मग प्रगटला सूक्ष्म विस्फुलिंग तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले जे यम नियमी हळवारले आयते होते तेणे साधुकपणे ज्वाळा समृद्धा मग वासनांतराच्या समिधा स्नेहेसी नानाविधा जाळिलिया तेथ सोहम मंत्रे दीक्षिते इंद्रिय कर्माचिया आहुती तिये ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया पाठी प्राण कर्माचे श्रुवे निसी पूर्णाहुती पडलिया हुतासी तेथ अवभृत समरसी सहजे जाहले मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष तोची पोरडाश देख घेतला तिही एक ऐशिया इही यजने मुक्तते जाहले त्रिभुवनी या यज्ञक्रिया तरी आनाने परिप्राप्यते एक द्रव्ययज्ञास्तपो यज्ञ योगयज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः एक द्रव्ययज्ञ मणिपती एक तप सामग्रिया निपदविती एक योग यागही आहाती जे सांगितले एकी शब्दी शब्द यजिदे तो वाग यज्ञ म्हणिदे ज्ञाने ज्ञेय गमिदे तो ज्ञानयज्ञ हे अर्जुना सकळ कुवाडे
जे अनुष्ठिता अतिसाकडे परी जितेंद्रियासीची घडे योग्यतावसे ते प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आथिले म्हणून आपण पातीही केले आत्महवन अपाने जिह्वती प्राणम प्राणे पाणं तथा परे प्राणापान गती रुद्ध्वा प्राणायाम परायणाः मग अपनाग्नीचे मुखी प्राणद्रव्ये देखी हवन केले एकी अभ्यास योगे एक अपान प्राणी अर्पिती एक दुहितीही निरुंधिती ते प्राणायामी म्हणिपदी पंडुकुमरा अपरे नियताहारा प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः एक वज्रयोग क्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राण संभ्रमे हवन करीती ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशील जिही यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले दया अविद्या जात जाळीता जे उरले निज स्वभावता जेथ अग्नी आणि होता उरेचिना जेथ यजित याचा काम पुरे यज्ञेचे विधान सरे मागुते जेथोनी ओसरे क्रिया जात विचार जेथ न रिगे हेतु दया ते नेघे जे द्वैत दोष संगे लिंपेचिना यज्ञशिष्टा मृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् नायं लोकोऽस्त्य यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम ऐसे अनाधी सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविते ब्रह्मनिष्ठ ब्रह्माह मंत्रे ऐसे शेषामृते धाले की अमर्त्य भावा आले म्हणून ब्रह्म ते जाहाले अनायासे एरा विरक्ती माळ न घालीती जया संयमाग्नीचे सेवा न घडेती जे योग याग न करीतीचे जन्मले साते जया ऐहिक धड नाही तयांचे परत्र पुससी काही म्हणून असो हे गोष्टी पाही पंडुकुमरा एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धितान सर्वा नेवम ज्ञात्वा विमोक्षसे ऐसे बहुती परी अनेक जे सांगितले तुझका याग ते विस्तारुणी वेदे चांग म्हणितले आहाती परी तेणे विस्तारे काय करावे हेच कर्मसिद्ध जाणावे ये तुलेने कर्म बंध स्वभावे पावेल ना श्रेयान द्रव्यमया दज्ञाज ज्ञान यज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते अर्जुना वेददयांचे मूळ जे क्रिया विशेष स्थूळ दया नव्वाळीचे फळ स्वर्ग सुख ते द्रव्यादी यागकीर होते परी ज्ञान यज्ञाची सरीन पवती जैसी तारा तेज संपत्ती दिनकरापासी देखे परमात्म सुख निधान साधावया योगी जन जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री जे धावत्या कर्माची लाणी नैष्कर्म्य बोधाची खाणी जे भुकेलिया धनी साधनाची जेत प्रवृत्ती पांगुळ जाहाली तर्काची दृष्टी गेली जेणे इंद्रिये विसरली विषय संग मनाचे म्हणपण गेले जेथ बोलाचे बोलकेपण ठेले जया माझे सापडले ज्ञेय दिसे जेथ वैराग्याचा पांग फिटे विवेकाचाही सोस तुटे जेथ न पाहता सहज भेटे आपण पे तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्वदर्शिनः तेगा ज्ञानपै बरवे जरी मनी आथी जाणावे तरी संताते भजावे सर्वस्वेसी जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी तरी तनु मन जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये यज्ञात्वा न पुनर्मोह मेवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि जयाची वाक्य उजिवडे जहाले चित्त निधडे ब्रह्माचे निपाडे निशंक होय तेवेळी आपण पेया सहिते ये अशेषही भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तै मोहांधकार जाईल जै श्री गुरु कृपा होईल पार्थागा अपि चेदसी पापेभ्यस
सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानल्पवेनैव वृजिनं संतरिष्यसि जरी कल्मषाचा आगर तू भ्रांतीचा सागर व्यामोहाचा डोंगर होऊनी अससी तर्री ज्ञानशक्तीचे पाडे हे आघवेचे गा थोकडे ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी इये देखे विश्व संभ्रमा ऐसा जो अमूर्ताचा कडवसा तो दयाच्या प्रकाशा पुरेचिना तया कायसे हे मनोमळ हे बोलताची अति किडाळ नाही येणे पाडे ढिसाळ तुझे जगे यथै धांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा सांगे भुवनत्रयाची कादळी जे गगनामाजी उधवली ते प्रळयीचे वावटुळे काय अभ्रपुरे के पवनाची ने कोपे पाणीयेची जो पळिपे तो प्रळया नळ दडपे तृणकाष्ठे काये नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धः कालेनात्मनि विंदते म्हणून असो हे न घडे ते विचारिताच संगडे पुढती ज्ञानाचे नि पाडे पवित्र न दिसे एथ ज्ञान हे उत्तम होये आणि कही एक तैसे के आहे जैसे चैतन्य कानो हे दुसरे गा या महातेजाचे नि कसे जरी चोखाळ प्रतिबिंब दिसे का गिवसिले गिवसे आकाश हे ना तरी पृथ्वीचे नि पाडे कांटाळे जरी जोडे तरी उपमा ज्ञानी घडे पंडुकुमरा म्हणून बहुती परी पाहता पुढती निर्धारिता हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आथी जैसे अमृताची चवी निवडिदे तरी अमृताची सारिखी म्हणिदे तैसे ज्ञान हे उपमिदे ज्ञानेसी ते आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळ फेडणे तव साचाची हे पार्थ म्हणे जे बोलत असा परी तेची ज्ञान केवी जाणावे ऐसे अर्जुने जव पुसावे तव ते मनोगत देवे जाणीतले मग म्हणत असे किरीटी आता चित्त जेये गोठी सांगेन ज्ञानाचे भेटी उपाय तुझ श्रद्धावाल्लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचिरेणाधिगच्छते आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया दयाच्या ठाये इंद्रिया मान नाही जो मनाशी चाड न सांगे जो प्रकृतीचे केले नेघे जो श्रद्धेचे संभोगे सुखिया दाहला तया तिचे गिवसित ते ज्ञानभावे निश्चित जया माझी अतुंबित शांती असे ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा मग जेवती वास पाहिदे केवती शांतीची देखी दे तेथ आपपर निणिदे निर्धारिता ऐसा उत्तरोत्तर ज्ञान विजाता विस्तार सांगता से अपार परी असो आता अज्ञश्चा श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यते नायं लोकोस्ति न परो न सुखं संशयात्मनः ऐके जया प्राणियाच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण चांग शून्य जैसे गृह का चैतन्य विण देह तैसे जीवित ते समूह ज्ञानहीन अथवा ज्ञान किरा पुनो हे परिते चाड एकी जरी वाहे तरी तेथ जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा पै वाचूनी ज्ञानाची गोठी कायसी परिते आस्था ही न धरी मानसी तरी तो संशय रूप हुतासे पडिला जाण जे अमृत ही परी नावडे ऐसे सावियाची आरोचक जई पडे तै मरण आले असे पुढे जाणो एके तैसा विषय सुखे रंदे जो ज्ञानेसीचे मादे तो संशय अंगीकारी दे येथ भ्रांती नाही मग संशय जरी पडिला तरी निभ्रांत जाणे नासला तो ऐहिक परत्रा मुकला सुखासिगा जया काळ ज्वरांगी बाणे तो शितोष्णी दैसे नेणे आगी आणि चांदीने सरिसेची मानी तैसे साच आणि लटिके विरुद्ध आणि निके संशय तो नोळखे हिताहित हा रात्री दिवस पाही जैसा जात्यंधा ठावा नाही तैसे संशय असता काही मना नये मनवणी संशयाहुनी थोर आणि पाप नाही घोर हा विनाशाचे वागोर प्राणी आसी येणे कारणे तुवा त्यजावा
आधी हाची एक जिणावा जो ज्ञानाची भावा माझी असे जै अज्ञानाचे गडद पडे तै हा बहुवस मनी वाढे म्हणून सर्वथा मार्ग मोडे विश्वासाचा हृदय हाची न समाये बुद्धी ते की वसुनी ठाये तेथे संशयात्मक होय लोकत्रय योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संच्छिन्न संशयम् आत्मवन्तन्न कर्माणि निबध्नन्ति धनंजय ऐसा जरी थोरावे तरी उपाय एके अंगवे जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग तरी तेणे ज्ञानशस्त्रे तिखटे निखळ हा निवटे मग निशेष खाता फिटे मानसीचा तस्माद ज्ञान संभूतम् हृष्टं ज्ञानाशिनात्मनः चित्वैनं संशयं योग मात्तिष्ठोत्तिष्ठ भारत हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ब्रह्मार्पणयोगो नाम चतुर्थोऽध्यायः। या कारणे पार्था उठी वेगे वरवता नाश करुणी हृदयस्था संशयासी ऐसे सर्वज्ञाचा बाप जो श्रीकृष्ण ज्ञानदीप तो म्हणत असे सकृप ऐके राया तवया पूर्वा पार बोलाचा विचार करुणे कुमार पंडूचा कैसा प्रश्न वसरीचा करिता होईल ते कथेची संगती भावाची संपत्ती रसाची उन्नती म्हणपेल पुढा दयाच्या बरवेपणी किजे 18 रसांचे ओवाळणी जो सज्जनाची आयणी विसावा जगी जो शांतची अभिनवेल ते पर्ये सामराटे बोल जे समुद्राहुनी सकोल अर्थ भरीत जैसे बिंब तरी बचकेची अवढे परी प्रकाशाशी त्रिभुवन थोकडे शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी ना तरी कामितयाची या इच्छा फळे कल्प वृक्ष जैसा बोल व्यापक होय तैसा तरी अवधान द्यावे हे असो काय म्हणावे सर्वज्ञ जाणती स्वभावे तरी निके चित्त द्यावे हे विनंती माझी जेथ साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती जैसे लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता आधीची साखर आवडे तेची जरी ओखदी जोडे तरी सेवावी नाका कोडे नावा नावा सहजे मलया नीलमंद सुगंध तया अमृताचा होय स्वाद आणि तेथेची जोडे नाद जरी दैवगत्या तरी स्पर्शे सर्वांग निववी स्वादे जिव्हेते नाचवी तेवीचे काना करवी म्हणवे बाप माझा तैसे कथेचे ये ऐकणे एक श्रवणासे होय पारणे आणि संसार दुःख मूळवणे विकृती विने जरे मंत्रे ते वैरे मरे तरे वाया का बांधावे कटारे रोग जाय दुधे साखरे तरे निंब का पियावा तैसा मनाचा मारण करेता आणि इंद्रिया दुःख न देता एथ मोक्ष से आयता श्रवणाची माझे म्हणून आथिल्या आरणका गीतार्थ हानिका ज्ञानदेव म्हणे आयका निवृत्तीदास इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां चतुर्थोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। ॐ नमो ज्ञानदेवाय। ॐ नमो ज्ञानदेवाय। ॐ नमो ज्ञानदेवाय। ॐ नमो ज्ञानदेवाय।